आहात? बरेच असणार. बरेच आजचा दिवस तुमचा खूप खूप सुखात समृद्धीचा आणि खूप छान मस्त आनंदाचा आरोग्याचा जावं ईश्वरचरणी प्रार्थना. चला आज 8 वाजेपासूनच सुरुवात करते मी. तर चला व्हिडिओ पूर्ण बघा, स्किप न करता लाईक कमेंट करा, शेअर करा, नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब. चला मी इथं 2 कांदे 2 टमाटे बारीक कापून घेतलेले. तर गॅस पेटवून मी इथं कढई ठेवलेली, त्याच्यामध्ये मला 2 पड्या तेल टाकायचं इथं. त्यानंतर 2 पड्या तेल टाकून मी कांदे टमाटे इथं परतवण्यासाठी टाकलेले. तर अद्रक लसूण पण टाकलं मी इथं. 8 ते 10 काजू टाकले मी इथं. हे छान मस्त असं परतवलं जातं तोपर्यंत मी इथं आपल्याला पनीर कट करून घ्यायचं आहे. तर मी इथं हे आता पनीर घेतलेलं आहे. तुम्हाला जसं लागेल ना तसा साईजने तुम्हाला कट करून घ्यायचे. मला आता छोटे छोटेच तुकडे आवडतात म्हणून मी छोटे छोटे तुकडे करून घेणार आहे. असं मी छोटे छोटे तुकडे कट करून घेतलेले आहे. तुम्हाला जशी साईज लागेल तसं तुम्ही करू शकता. तर चला आता पनीरचे तर काप केले गेले. आता आपले कांदे फ्राय झाले का ते बघूया. हे कांदे असं फ्राय केल्याने ना भाजीला असं हॉटेल धाबासारखी चव येते. त्यासाठी मी असं कढईमध्ये ना फ्रायच करून घेते मस्त. तर चला आता एक प्लेटमध्ये मी काढून घेतलं होतं. तर आता मिक्सरच्या भांड्यामध्ये टाकून आपल्याला हे वाटण करून घ्यायचं आहे. हे ना मस्त बारीक पेस्ट करायची आहे, जास्त जाड नाही राहू द्यायची. मी आता इथं 1 चम्मच जिरं टाकलेलं आहे. जिरं टाकायचं बाकी होतं. तर तुम्ही बघू शकता मी इथं आता मिक्सर लावलेलं आहे. मिक्सरची जागा बदलली मी, कारण तिकडे मला खूप लांब पडायचं म्हणून मी आता इकडच्या साईडला लावलं आहे मिक्सर. तर अशा प्रकारे मी ही अशी बारीक पेस्ट करून घेतलेली. आपल्याला पाणी नाही टाकायचं याच्यामध्ये, बिना पाणीचं हे पेस्ट आपल्याला करायचं आहे. टमाट्याचं कारण पाणी सुटतं ना, तर त्याच्यामध्ये खूप मस्त दळलं जातं हे. तर आता चला गॅस पेटवून मी इथं कढई ठेवलेली आहे. त्याच्यामध्ये मी इथं आपल्याला भाजीला जेवढं लागेल तेवढं तेल मी इथं टाकलेलं आहे. तर आता आपल्याला ही पेस्ट इथं टाकायची आहे. मस्त अशी पूर्ण असं लालसर होईपर्यंत ही आपल्याला परतून घ्यायची आहे. आमच्या घरी तर पनीरची भाजी सर्वांना आवडते आणि ही अशी भाजी अशा केल्याने तुम्ही अशा पद्धतीने जर कराल ना भाजी तर परत परत बनवणार आणि सर्वजण आवडीने खातील. हॉटेल धाब्याची भाजीला सुद्धा अशी दूर बसवते अशी ही भाजी भन्नाट बनते. बघा तुम्ही आता हे असं छान मस्त परतवत राहायचंय. बघा कसा कढीने तर तेल दिसतंय आणि हे बघा असं पूर्ण मस्त करून घ्यायचंय. लालसर झालं ना तर आता आपल्याला इथं आहे ना 1 चम्मच मी चटणी टाकलेली आहे. 1 चम्मच ही शिमला मिरची चटणी टाकली आहे. थोडासा घरचा गरम मसाला आणि हा किंग मसाला टाकलेला आहे मी इथं. एक किंग मसाल्याला आहे ना आपल्याला थोडंसं दूध टाकावं लागतं. तर मी इथं आहे ना अर्धा कप दूध घेतलेलं आहे. तर हे छान परतून झाल्यावर आपल्याला इथं अर्धा कप दूध टाकायचं आहे. दूध नसलं तर दुधावरची साय राहिली ना ती सुद्धा चालते. नाही दुधावरची साय राहिली ना तर फिक्कट दही राहतं ना ते सुद्धा चालतं. तर मी तर थोडीशी दुधावरची साय आणि दूध घेतलेलं आहे. तर अशा प्रकारे हे सर्व काही मस्त असं मिक्स करून घ्यायचंय. भाजीचं टेक्स्चर तर बघा तुम्ही किती छान दिसतंय, किती मस्त दिसतंय. आणि अशा प्रकारे भाजी भन्नाट लागते ही भाजी. तुम्ही एकदा नक्की करून पहा. अशा प्रकारे भाजी बनवली ना तर खूप खूप आवडीने खातात सर्वजण. आता मी इथं 1 ते 1.5 ग्लास पाणी टाकणार आहे. ग्रेव्हीची भाजी करायची आपल्याला, त्यामुळे जास्त पाणी नाही टाकायचं आहे. बघा अजून तर पनीर पण टाकले नाही तरी भाजी किती भन्नाट दिसते. मस्त झालेली आहे आपली अशी ही भाजी.
तर चला आता उकळी आल्यावर मी इथं आता आधी तर कस्तुरी मेथी टाकते मी इथं. त्यानंतर आपल्याला इथं हे मिक्स करून घ्यायची. चला आता चवीनुसार मीठ टाकायचं आहे आपल्याला इथं. त्यानंतर भरपूर अशी कोथिंबीर पण टाकायची. बाहेर पाऊस खूपच येतोय, त्याचा आवाज येतोय व्हिडिओमध्ये. आता हे सर्व मिक्स झाल्यावर आपल्याला इथं पनीर टाकायचं आहे. चला आता मी इथं पनीर टाकणार आहे. सर्व पनीराचं इथं टाकून द्यायचं आहे. भाजीला तर छान मस्त उकळी आलेली आहे. आता मी 10 मिनटं झाकून देणार आहे पनीर टाकून. भाजीपाला घेतला मी इथं. बाजारात काही गेले नाही, दारावरच भाजीपाला आला होता. तर मी हे गिलके घेतले, फ्लावर गोबी घेतली, भेंडी घेतली. तर दारावरच घेऊन घेतली. बाजारात काही जायचं जमलं नाही माझं. गोबी मस्त आहे, गिलके पण खूप मस्त आहेत आणि भेंडीसुद्धा मस्त आहेत. अशी कवडी कवडी भेंडी घेतलेली आहे मी. सर्व काय मस्त. तर चला, बाहेर पाऊस खूपच पडतोय. तर म्हटलं पापड मिरचीच्या भज्या बनवू. त्यासाठी मी इथं तव्यामध्ये तेल घेतलेलं आहे. 2-4 पापड उडदाचे तळून घेणार आहे. त्यानंतर मी इथं मिरचीच्या भज्या करणार आहे. कारण पावसाळा झाला की असं कांदा भजी, मिरची भजी खायची खूपच इच्छा होते. तर त्यासाठी मी इथं भजी बनवून घेतलेली आहे. रात्रीचा वेळ 8 वाजेचा आणि बाहेर भरपूर असा पाऊस पडतोय. किती दिवसापासूनचा पाऊसच नव्हता. परवा पडला होता आणि आता पडतोय. तर चला, मी इथं पीठ भिजवून घेतलेलं आहे. त्याच्यामध्ये थोडी हळद, थोडा सोडा, कोथिंबीर टाकलेली आहे. त्यानंतर अशा तव्यावर मी इथं भज्या सोडते एक 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 करून. आणि मस्त भज्या अशा कुरकुरीत होत्यात. तव्यावर पण कडे काही ठेवली नाही मी, तव्यावरच करून घेते. म्हटलं पापड पण तळायचे होते कोणते. तर अशा प्रकारे मी तव्यावरच तळून घेते भज्या पण. अशा मस्त कुरकुरीत होतात. तर अशा प्रकारे आता एक भाग झालेला आहे, दुसरा पण असा पलटून देते. दोघं भाग मस्त खरपूस असे तळून घेते. कुरकुरीत भज्या. पावसाळा झाला की भज्या खायची खूपच इच्छा होते. त्यासाठी म्हटलं चला आता मस्तपैकी बनवूया.
साईडला मी खिचडी बनवून ठेवलेली आहे. तर चला आता भज्या मी काढून घेते प्लेटमध्ये. एका प्लेटमध्ये मी टिश्यू पेपर ठेवलेला आहे, त्याच्यामध्ये सर्व काही भज्या मी आता काढून घेणार आहे. अशा प्रकारे मी भज्या काढून घेते. चला आता जोराची भूक पण लागलेली. आता आम्ही सर्वजण जेवणला बसणार आहे. लिओचं जेवण पण इकडे साईडला तयार केलेले ते दिसत आहे ना तुम्हाला. तर हे पापड पण तळून झाले. आता या भज्या पण तळून झाल्या. यांनी अंडे टाकले होते वाफायला, यांना पण अंडे तयार करून दिले मी. तर चला आता आमचं जेवण पण झालं. आता एक एक ग्लास ताक घेतोय आम्ही. मसाले ताक आहे. मसाले ताक बनवलेले आहे आम्ही. तो काही व्हिडिओ केला नाही मी, तर डायरेक्ट ताक बनवलेलं दाखवते. आता घेतोय